चतुर्थीनिमित्त प्रसादाचं वाटप ठेवलंय का? तुम्ही काय मानता वगैरे केली ते का? सो हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. सो मी कधीपासून विचार करत होते की ब्लॉगिंग चालू करू, पण ते म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट सुरुवात व्हायला काहीतरी कारण लागतं किंवा वेळ असावी लागते. सो मला असं वाटतं की परफेक्ट स्टार्ट आहे आणि ब्लॉगिंगची सुरुवात करण्यासाठी मी स्पेशल दिवस निवडला आहे. आज आहे चतुर्थी आणि आम्ही सर्वजण जात आहोत इच्छापूर्ती गणपती मंदिराला इथे. सो मला असं वाटतं की कोणतीही शुभकार्याची सुरुवात करताना देवाचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि त्यातच आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना गणपतीपासूनच सुरुवात करतो किंवा गणपतीच्या पूजेपासून किंवा त्यांना नमन करूनच सुरुवात करत असतो. सो मी माझ्या ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे आजपासून ऑफिशियली. आणि जर तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आपण आता निघत आहोत इच्छापूर्ती गणपती मंदिर धुळे इथे आणि माझ्यासोबत फॅमिली पण असणार. सो आपण बघून की नेमकी तिथे काय काय असतं, तुम्ही आला तिथे काय बघू शकतात. सो स्टे ट्यून, आपण आता सुरुवात करूया. सो फायनली आम्ही आता निघालो आहे गाडीमध्ये. आई, राजूदादा, मामी, त्यांच्या दोघी मुली, त्यांचा मुलगा, असं आम्ही आता सगळे निघालो इच्छापूर्ती गणपती मंदिर इथे. आम्ही स्टेडियमकडे राहतो. सो आम्ही जाताना मोराणे मार्गी जाणार आहोत. रस्त्याने जात असताना तुम्हाला निगम पॉलिटेक्निक कॉलेज लागेल. सो फायनली आम्ही आता आलो आहे इच्छापूर्ती मंदिर इथे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला बोर्ड दिसू शकतो. सो फायनली आम्ही आता पोचलो आहे आणि आम्ही आता जाणार आहोत मंदिरात. जसं की तुम्ही बघू शकताय पूर्ण परिसरात जसं काही यात्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. जसं की आपण समोर बघताय फ्लायओव्हरच्या खाली मोठे मोठे वाहन आहे. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की मध्ये चांगलीच गर्दी असणार आहे. आमच्या मातोश्रीने पूजेचं साहित्य घेतलं पण त्या नारळ विसरून गेल्या त्या. बस एवढा. हे आता झालं. गणपती मंदिराच्या समोरच आहे महादेवाचं मंदिर. आज मंदिराच्या मागील बाजूस भिंतीवरती लिहिले होते की इथे
माथा टेकवाय रुपया नाही, पण ते म्हणताना प्रत्येकाच्या मनातली भावना असते की मी इथे रुपया लावला आहे तर माझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. सो अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा पण आहे एक भाग. फायनली आजींचा रुपया पण चिकटला. आज बऱ्याच लोकांची मानता आहे त्यामुळे सगळं कसं वाटतंय सगळ्यांना? मस्त वाटतंय ना. चला छान पुढे जाऊ आता महादेवाचं मंदिर बघू आपण. महादेवाच्या मंदिरात पाहण्यासाठी आहे नारळ घेत आहे, तोपर्यंत आपण मंदिराचा एक दृश्य वगैरे बघूया. त्यानंतर दिसलं आम्हाला एक मावशी आणि त्यांची मुलगी ज्या साबुदाण्याची खिचडी वाटत होत्या सगळ्यांसाठी प्रसाद म्हणून, आणि मग आम्ही मग त्या प्रसादाचा लाभ घेतला. आम्ही आता सर्वजण प्रसादाचा आस्वाद घेत आहोत. तुम्ही आज चतुर्थी निमित्त प्रसादाचं वाटप ठेवलंय का? तुम्ही काय मानता वगैरे केली ते का? ओके, थँक्यू. महादेव मंदिरात दर्शनासाठी जाणार होतो, पण तिथे खूप गर्दी होती आणि आम्हाला काही समजत नव्हतं की नेमकी गर्दी काय. सॉरी पण ठरवलं की जाऊ, आणि तिथे केलं ते आम्हाला कळलं की तिथे तुला चालू होती. म्हणजे कोणीतरी मानता वगैरे केली असेल तर मुलांच्या वजना एवढे काही तुम्ही दान करू शकता. सो ते आम्ही बघायला तिथे गेलो लगेच. तुला बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती, कारण की प्रत्येकाने फक्त ऐकलं होतं, बघायलाच कधी वेळच आली नव्हती. सो आम्हाला चान्स भेटला की तुला कशी होती ते बघू. मागे पण तुझ्या बाकी येणारे फोन आहे तुझा. त्यानंतर त्या बालकाला त्या तुलेमध्ये बसवण्यात आलं एका साईडला, आणि आता दुसऱ्या साईडला त्याच्या वजनाचे एवढे मिठाई वगैरे सगळं ठेवण्यात येईल. मुलाच्या वजन एवढं मिठाईचं माप बरोबर आल्यानंतर सगळ्यांनी जय बाप्पाच्या नावाची घोषणा केली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आणि त्यानंतर सगळ्यांनी तिथे आरती केली. दर्शन घेतलंय. सो आता आम्ही तिकडे जाऊन बघतो, कारण की खूप गर्दी आहे तिकडे. तिकडे ते आपण बघितलं की तुला होती की वजन तोडलं गेलं, काहीतरी मानता होती म्हणून. सो आता आपण तिकडे जाऊ, बघू की बऱ्याच लोकांनी मानता केली सत्यनारायणची पूजा. सो आपण फक्त एकदा क्लिक बघून घेऊ. ओके, चला. सो बघू शकता की तर बऱ्याच जणांनी मानता होती ना, मानता असेल ती मानता फेडण्यासाठी आलेलं आहे. बऱ्याच लोकांनी तर सत्यनारायणची पूजा घातलेली आहे, की आज जेवणाचं आयोजन वगैरे केलं आलेलं आहे. बघा, बघू शकतो की इथे सत्यनारायणच्या पूजेची मांडणी करण्यात आलेली आहे.
आपण बघितलं की लहान बालकाची तुला करण्यात आली होती. सो तेव्हा जो प्रसाद होता त्या प्रसादाचं आता वाटप करणं चालू होतं. सो आम्ही पण प्रसादाचा लाभ घेतला होता त्याचा. जे आपण बघितलं तुला झाली होती त्याचा हा प्रसाद काय घेते खुशी काय घेते हां काय घेताय मामी तुम्ही आमच्या मामींना नेमकं काय घ्यायचंय माहिती नाही आम्हाला. काय घ्यायचंय मामी काय घ्यायचं खुशी आयुष्यात आपल्याला दाब कमी का अशा पद्धतीने आज आमचं खूप छान दर्शन झाले. बघा जास्त काय बोलण्यासारखं नाही आहे पहिला स्लॉग सुचत नाही. स्वतः मी चाललो. चलो बाय खुशी बाय बाय. अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोणाला इच्छापूर्ती मंदिरात जायचं असेल तर मंदिराचा लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल जेणेकरून तुम्ही जाऊ शकता. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.